अदृश्य हाताचा आशीर्वाद. शेगावात एक गरीब शेतकरी राहत होता. त्याचे नाव गणू होते. तो खूप प्रामाणिक आणि भक्तिभावाने भरलेला होता, पण त्याची परिस्थिती अत्यंत कठीण होती. पावसाअभावी त्याची शेती वारंवार नापीक होत असे. एक दिवस गणू अत्यंत निराश होऊन मंदिराजवळ बसला आणि मनोमन म्हणाला, महाराज, माझ्या कुटुंबाला वाचवा, माझी शेती वाचवा. त्या रात्री त्याला स्वप्नात गजानन महाराज दिसले. महाराज शांतपणे म्हणाले, उद्या सकाळी सूर्योदयाआधी शेतात जा आणि नांगरणी सुरू कर. गणूने दुसऱ्या दिवशी तसेच केले. आकाश स्वच्छ होते, पावसाचे कोणतेही चिन्ह नव्हते. गावकरी त्याची थट्टा करू लागले. पाऊसच नाही आणि तू नांगरतोस, ते हसले. पण गणूला महाराजांवर पूर्ण विश्वास होता. तो नांगरणी करत असतानाच अचानक आकाशात काळे ढग जमा झाले. जोरदार पाऊस सुरू झाला. काही तासांतच त्याची जमीन ओलीचिंब झाली. संपूर्ण गाव आश्चर्यचकित झाले. त्या वर्षी गणूची शेती भरभराटली. त्याने मनोमन महाराजांचे आभार मानले. लोक म्हणू लागले, ही महाराजांची कृपा आहे. जिथे श्रद्धा असते तिथे चमत्कार घडतो. कथेचा संदेश: श्रद्धा आणि विश्वास कधीही सोडू नका. संकटाच्या वेळी धीर धरा. सच्ची भक्ती कधीही व्यर्थ जात नाही. जय गजानन गुरु गजानन. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते.